एका कॉइन कलेक्शनमध्ये 25 पैसे आणि 50 पैसे यांच्या नाण्यांचे गुणोत्तर 7:4 आहे. जर त्या कलेक्शनमधील एकूण नाण्यांची किंमत 75 रुपये असल्यास कॉइन कलेक्शनमध्ये 25 पैशांची एकूण नाणी किती सर? प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा. ओके लेकरांनो, हे कॉइन कलेक्शन म्हणजे काय हो? तर नाणी संग्रहालय, जिथं नाणी किंवा नाण्यांचा संग्रह करून ठेवल्या जातो ते ठिकाण म्हणजे नाणी संग्रहालय, ज्याला इंग्रजीमध्ये कॉइन कलेक्शन असं म्हणतात. ओके, गावरानी भाषेत लहान लेकरं एक एक रुपया गल्ल्यामध्ये टाकतात. ओके, हा गल्ला म्हणजेच कॉइन कलेक्शन. लक्ष द्या, या नाणी संग्रहालयामध्ये 25 पैसे आणि 50 पैसे यांच्या नाण्यांचं गुणोत्तर 7:4 आहे. गणित म्हणते त्या कलेक्शनमधील एकूण नाण्यांची किंमत 75 रुपये असल्यास कॉइन कलेक्शनमध्ये 25 पैशांची एकूण नाणी किती, असा प्रश्न सोडवायचा कसा? लक्ष द्या मित्रांनो, इथं 25 पैसे, इथं 25 पैसे आणि इथं 50. या कॉइन कलेक्शनमध्ये 25 पैसे आणि 50 पैसे ह्या नाण्यांचं गुणोत्तर 7:4 दर्शवलं, ते इथं मांडा. 7:4. ओके, लक्ष द्या, 25 पैशांची प्रत्यक्ष नाणी किती, 50 पैशांची प्रत्यक्ष नाणी किती काढण्यासाठी चलपद x, ओके, दोन्हीही गुणोत्तरासोबत. लक्ष द्या लेकरांनो, इथं गणित म्हणते जर त्या कलेक्शन मधील एकूण नाण्यांची किंमत 75 रुपये. ओके, 25 पैसे आणि 50 पैसे यांची जेवढी काही नाणी असतील त्या नाण्यांचं मूल्य 75 हे रुपयामध्ये आहे. म्हणून ही जी त्यांची गुणोत्तर आहेत लेकरांनो, ही गुणोत्तर सुद्धा रुपयामध्ये आहेत. आता गणिताला सुरुवात झाली लेकरांनो. लक्ष द्या, एका रुपयांच्या नाण्यामध्ये 25 पैशाची 4 नाणी येतात सर. लक्ष द्या, इथं एका रुपयांच्या नाण्यामध्ये 50 पैशांची 2 नाणी असतात सर. ओके, कलेक्शन मधील कॉइन कलेक्शन मधील एकूण नाण्यांची किंमत 75 रुपये. म्हणून 7x छेदस्थानी 4 आणि 4x छेदस्थानी 2 ही त्या नाण्यांची, लक्ष द्या, त्या नाण्यांची मूल्यात्मक, लेकरांनो बारीक लक्ष द्या, मूल्यात्मक गुणोत्तरे. ओके, मग आता काय करायचं हो? हे जे मूल्यात्मक गुणोत्तर आहेत इथं लेकरांनो अधिक स्वरूपात मांडा. 7x छेदस्थानी 4 अधिक स्वरूपात 4x छेदस्थानी 2 समोर एकूण नाण्याचं मूल्य किंवा किंमत किती हो? 75 रुपये. लेकरांनो लक्ष द्या, इथं हे 2 अपूर्णांक तयार झालेले दिसतात. अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून आपण नेहमी करत असतो. बघा इथं लक्ष द्या, या छेदाने या अंशाला गुणा, 7 दूनी 14x, इथं अधिक चिन्ह आहे. या छेदाने या अंशाला गुणा, 4 चूक 16x.
छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे 4 दोन्ही 8. ओके. समोर 75 रुपये. लेकरांनो लक्ष द्या. आता ही बेरीज 16 आणि 14 30 x छेदस्थानी 8 बराबर 75. लेकरांनो 30 x ला एकटं करा. 75 कडे जातानी हे 8 आता गुणीला का मांडावे लागतात हे बरेच वेळ झालं. परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना एखादी भागीला असलेली संख्या गुणीला स्वरूपात मांडावी लागते सर. आता x ला लेकरांनो एकटं करा. 75 गुणीला 8 कडे जाताना हे 30 आता भागीला स्वरूपात मांडा. हा भाग द्या. 15 दोन्ही 30 आणि 15 पाची 75. ओके. आणि बे एक बे बे चूक 8 म्हणजे या x ची किंमत 5 गुणीला 4. याचा अर्थ x बराबर 20. ओके. x ची किंमत 20 आहे मिळाली. इथं परत पूर्वीचा प्रपंच असा 25 पैसे 50 पैसे अशी 2 प्रकारची नाणी संग्रहालयामध्ये आहे आणि त्यांचं प्रमाण आहे 7:4. ओके. प्रत्यक्षात नाणी किती काढण्यासाठी आपण चलपद x वापरलं होतं. मग आता या आल्या x ची किंमत ह्या गुणोत्तरात अर्थात 7 गुणीला 20 7 दोन्ही 14 त्यावर हे 0 म्हणजे 140 नाणी लेकरांनो 25 पैशांची त्या कॉइन कलेक्शनमध्ये आहेत. उत्तर मिळालं. एखाद्या वेळेस जर का 50 पैशांची नाणी किती असा प्रश्न असता तर लक्ष द्या तर त्याचं उत्तर आलं असतं 80 नाणी. ओके. आता ह्यांचं गुणोत्तर हे 7:4 आहे. कसं हो सर? बघा इथं या 7:4 कसं तर 20 न भाग द्या. 20 चूक 80 होतात. 20 न भाग द्या किंवा 20 न गुणा. 20 गुणीला 4 80. 20 गुणीला 7 140. लक्षात आलं ना तुमच्या? 20 भाग द्या म्हणजे जिथं आता गुणाकार करा. 20 गुणीला 4 80. एकाच संख्येनं या दोन्हीही संख्येला भागा. ओके. 80 भागीला 20 4. 140 भागीला 20 7. हे 7:4 गणितात दर्शवलेलं गुणोत्तर येताना दिसते म्हणजे पडताळा योग्य आहे. प्रस्तुत प्रश्नामध्ये कॉइन कलेक्शनमध्ये 25 पैशांची एकूण नाणी किती असा प्रश्न होता लेकरांनो. त्याचं उत्तर 140 नाणी. पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे. ओके.